बापरे बाप, आज तर एवढा मोठा सरप निघला. मारला नसता तर डायरेक्ट त्याने कार्यक्रमच केला असता. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी टकाटकून पहिले कॅमेऱ्याला टकाटक केलं. तर आज मला सागरदाले जायचं होतं अकोल्याले. मला काम तर काही नव्हतं, पण सागरदा म्हणे चालतं का, तर मग मी म्हणलं चाल. तेवढ्यात लखनदाचा फोन आला. लखनदा म्हणे आपल्या घरी सरप निघला. मी पोचतो तर त्याचा मर्डर बी झाला. तसं आम्ही सरप तर मारत नाही, पण सर्प मित्र नसल्यामुळे सरप मारावं लागला. जाऊ द्या, त्याला कमेंटमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली द्या आणि तुम्ही माझ्यासोबत अकोल्याला चाला. तर विषय असा होता की सागरदाले जायचं होतं त्याच्या दुकानात माल भरायला. मग बेरोजगाराच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिले माया नंबर दिसला, तर त्यानं मलाच फोन लावला. बेरोजगार म्हणल्यावर नाही बी म्हणता येत नाही. मग या उन्हातानात थंडी वाऱ्यात पोहोचलो आम्ही डायरेक्ट अकोल्यात. आणि अकोल्याची ट्रॅफिक म्हणल्यावर विशेष हार्ड आहे. सालो कोण कुठून गाडी टाकल सांगताच येत नाही. तर सगळ्यात पहिले घ्यायचे होते आम्हाला दप्तर. मग सागरदान मी आलो या दप्तराच्या गोडाऊन मध्ये. या गोडाऊन मध्ये तर एकदम खतरनाक दप्तर होते. मी म्हणलं सालं, मी आता जिल्हा परिषद मध्ये बचत गटाच्या थैल्याच वापरल्या आणि आता बालवाडीच्या पोराला बी 1,000 रुपयाचे दप्तर आहेत. ते जाऊ द्या, सगळा माल फायनल करून आम्ही निघलो दुसऱ्या दुकानावर. मग सागरदानं सगळ्यात पहिले कटलरीचं सामान घेतलं. मग त्या सगळ्या सामानाचा हिशोब करून आम्ही आलो डायरेक्ट शिंगलं घ्यायला. मग अकोल्यातले तर आमचे सगळे कामं आटपले होते. मग सागरदा म्हणे रस प्यायला ये म्हणलं. माय सागरदाले म्हणलं हे तर तुझे कर्तव्य आहे रे. त्याला म्हणलं 10 रुपयात निपटू नको रे बा, कमीत कमी तुला 100 रुपये तरी खर्च करा लागेल. मग सागरदाले घेऊन आलो मी डायरेक्ट बायपासच्या पाणीपुरीवर. मग पाणीपुरी खाऊन डायरेक्ट पोचलो आम्ही पातुरात. मग घरी आलतो तर कोणाची तरी हायबुसा माझ्या घरी लावेल होती. मग त्या हायबुसाला घेऊन आलो डायरेक्ट मी चक्कीवर. या गाडीची एक खासियत आहे, बिना पेट्रोलची 120च्या स्पीडनं पळते. मग ही गोष्ट मी कुणाला सांगितल्यावर कुणाला म्हणे मी गाली नाही दे सकता. मग मी हायबुसा पाहण्यासाठी कॉलनीतले अख्खे लेकरं जमा झालते. कुठे म्हणत म्युझियम मध्ये ठेव भाऊ त्याला. मग हा म्हणे पावते म्हणे तुझी गाडी कशी पळते ते. मी म्हणलं दमाना, नाहीतर कार्यक्रम करशील त्याचा. मग मी हायबुसा घरी लावून दिली ना आलो सगळे जण आम्ही चहा प्यायला. चहा तर आलता, पण यायचे स्नॅप काढणं काही झाले नव्हते. मी म्हणलं यायच्या स्नॅपच्या नादात माझ्या चहा थंड होऊन जायचा. मग चहा पेनं झाल्यावर आम्ही सगळे आलतो वडापाव खायला. पोरं म्हणत ज्याचा वडापाव शेवटी संपला त्यानं पैसे द्यायचे. मी म्हणलं 100% माझ्याकडूनच फाडतात आता हे. जाऊ द्या बा, त्याला फाडू द्या, पण तुम्ही एक काम करा, लाईक आणि फॉलो करून घ्या.